पद्मनाभ जोडला वेद प्रतिपाद्याय जय जय स्वसंवेद्याय आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारी जोजी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कच्चित् दुःखमाप्नुयात्। द्यौ शान्तिः अंतरिक्ष शान्तिः पृथ्वी शान्तिः औषधे शान्तिः वनस्पते शान्तिः विश्वदेवा शान्तिः ब्रह्म शान्तिः
शांतिरेव शांती सामा शांतिरेधि। ओम शांती शांती शांती। विठ्ठल विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा असतो। या अभंगामधून श्री संत तुकाराम महाराज आपल्या भाग्याच्या प्राप्तीचे वर्णन करतात। विठ्ठल विठ्ठल थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचा। चालू असलेला अखंड नाम सप्ताह, ह्या अखंड नाम सप्ताहातील माझ्या परमभाग्याने प्राप्त झालेली ही 6व्या दिवसाची कीर्तन सेवा, या कीर्तन सेवेचे सौजन्य आपल्याच गावातील वारकरी गंगाधर पाटील शेजूळ यांचा या सौजन्याने माझे या ठिकाणी परमभाग्याने प्राप्त झालेली कीर्तन सेवा आयोजक संयोजक सर्व ग्रामस्थ मंडळी आणि या सप्ताहाचं सुंदर असं नियोजन गायनाचार्य संगीत विशारद गणेश महाराज परिहार व त्यांच्या संस्थेमधील सर्व विद्यार्थी मंडळी, मृदुंगाचार्य दत्तप्रसाद महाराज अतिशय सुंदर आणि सातसंगत आता अनिकेत महाराज गुरुकुलमधलेच आपल्या आंबरे सर आणि पुंगळे महाराज आपले गंगाधर पाटील शेजूळ हे सुद्धा अतिशय सुंदर या ठिकाणी मला कीर्तनाची साथ करणार आहेत। अतिशय सुंदर अशा नियोजनामध्ये ही सप्ताहाची सुरुवात आणि आजच्या 6व्या दिवसाची कीर्तन सेवा। गर्दी जरी कमी असली तरी श्रोते दर्दी आहे, त्याच्यामुळं कीर्तन शांत चित्ताने ऐका, अधूनमधून भजन करत चला। विठ्ठल विठ्ठल उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा आहे, पण या अभंगाची थोडी पार्श्वभूमी पूर्वमीमांसा आपल्याला बघायची आहे। ती अशी की याचे यावत जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना पूर्ण जगताचा जर विचार केला तर एकच अशी शक्ती आहे या पृथ्वी तलावरती, ती शक्ती म्हणजे भगवान परमात्मा। त्या भगवान परमात्म्याशिवाय या ठिकाणी कोणाचाही चालू शकत नाही। जेणेकरून आपण सुद्धा त्या शक्तीच्या व्यतिरिक्त नाहीये ही आपल्याला जाणीव असली पाहिजे। काहींना जाणीव आहे, काहींना जाणीव नाही, पण ते जाणीव करून देण्यासाठी संतांनी आपल्या या ठिकाणी जे प्रकट झाले आपल्यासाठी, संतांचे मोठे मोठे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथामधून आपल्या समोर त्यांनी जे वाक्य आपल्यासाठी मोठे मोठे ग्रंथ म्हणजे गाथा, ज्ञानेश्वरी, अजून तुम्ही जे काही ग्रंथ घ्याल त्या ग्रंथांच्या माध्यमातून संतांनी त्यांचं जीवन जे आहे ते आपल्या जीवनामध्ये कृतार्थ होण्यासाठी त्यांनी त्यांचं जीवन आपलं पूर्ण वेचलं आहे। त्याच्यामधलाच हा एक अभंग आहे, पण या अभंगाची आपल्याला पूर्वमीमांसा बघायची। जर समजा या भगवान परमात्मा या जगताच्या व्यतिरिक्त नाहीये आणि हे जगतच म्हणजे भगवान परमात्मा आहे, जी चैतन्य रूप शक्ती आहे तो भगवान परमात्मा आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही बघा, अशी कोणतीही वस्तू तुम्हाला नाही दिसणार जी सजीव वस्तू आहे त्याच्यातली जी चैतन्य रूप शक्ती आहे तो म्हणजे भगवान परमात्मा। तुम्ही भला मोठा समुद्र बघा, पण त्या समुद्राचा छोटा जरी थेंब बघितला ना तर त्या थेंबामध्ये सुद्धा समुद्राचा अंश आहे। विठ्ठल पण संतच आपल्याला का तारून नेण्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शन करतात? देव परमात्मा भगवान परमात्मा का नाही मार्गदर्शन करत? कारण भगवान परमात्मा आणि संत हे दोन्ही जरी एक असले, काय
भगवान परमात्मा आणि संत हे दोन्ही जरी एक असले पण त्यांची कार्यपद्धती वेगळी आहे, कामाची पद्धत वेगळी आहे. मग भगवान परमात्मा कशासाठी येतात? गीता वाचा. गीतेमध्ये आपल्याला प्रमाण दिलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. हो, कशासाठी भगवान परमात्मा येतात? दुर्जनाचा संहार करण्यासाठी आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी परमात्मा या ठिकाणी येतात. आणि संत कशासाठी येतात? संतांनी जे ग्रंथ लिहून ठेवले, ज्या ग्रंथामध्ये लिहून ठेवले ते काही देव आणि संत वेगळे नाहीये. भगवान परमात्म्याच्या अंतकरणातली तळमळ, मळमळ नाही म्हणत मी, भगवान परमात्म्याच्या अंतकरणातली तळमळ, आणि त्या तळमळीला जर आपल्याला जर माणसाचा आकार द्यायचं म्हणलं ना तर ते म्हणजे तुकाराम महाराज. विठ्ठल म्हणून या ठिकाणी आपल्याला जे अनुकरण करायचंय, आपल्याला ज्यांनी अनुभव सांगितले आहेत, कुणी अनुभव सांगितले? आपल्याला संतांनी सांगितले आहे. मग संतांनीच का सांगितले? देवांनी का नाही सांगितले? का देवाला जमलं नाही का? ते नाही जमणार. जे संत कार्य करतात ते भगवंताला करता येत नाही. करू शकतात पण ते नाही करू शकत. भगवान परमात्म्याने कशासाठी अवतार घेतला? दुर्जनाचा संहार करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी. मग भक्त कोण आहे? दुर्जन कोण आहे? मग अवतार कार्य बघा देवाचं. उद्धवा करता, राधे करता आलेत, बरोबर. अजून कोणा करता आलेत? कंसा करता आलेत. अजून कोणा करता आलेत? रावणा करता आलेत. अजून कोणा करता आलेत? हनुमंतराया करता आलेत. अजून कोणा करता आलेत? बघून घ्या आता तुम्ही. पण मला एक गोष्ट सांगायचं, या ठिकाणी भगवान परमात्म्याने जे अवतार घेतले, जे अवतार कार्य केले ते कोणासाठी? त्यांची जी दृष्टी ना ती अशी मलिन झालेली आहे. आपल्या घरामध्ये एक आरसा असतो, काय? आपल्या घरामध्ये आरसा असतो, त्याच्यावरती धूळ जर बसली ना आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत नाही. पण ते जर आपल्या समोर जर आपण घेतलं, आपण संसारामध्ये एवढं लीन झालो, ह्या शरीरालाच आपण आपलं सगळं काही मानू लागलो. ह्या शरीराला आपण मानत मानत जी आपली जी बेसिक आहे, म्हणजे आपला जन्म कुठून झालेला आहे आणि आपल्याला कुठपर्यंत जायचंय हेच विसरून गेलोय आपण. विठ्ठल मग याचा जागर करण्यासाठी पूर्ण जगतामध्ये तुम्ही जर बघितलं, काय पूर्ण जगतामध्ये तुम्ही जर बघितलं तर या पूर्ण जगामध्ये एकच असा मंडप उरलाय आता तरी, अखंड नाम सप्ताहाचा, की आपल्याला स्वतःची जाणीव करून देण्यासाठी. तुम्ही बाकीचे किती मंडप बघा, माझ्यापेक्षा तर तुम्हाला जास्त माहित असेल, किती बघा, राजकारणातले बघा, लग्नातले बघा,
किती किती मोठाले, याच्या सप्त्यापेक्षा तर किती गर्दी असते, खर्चाला माप नाही तिथं, कर्ज काढू काढू खर्चात. पण आपल्या जीवनाच्या कृतार्थतेचं काय? आपला दिवस एक एक चाललाय, संतांनी संदेश दिलाय आपल्याला, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तरी पण आपण आयुष्य सरळ चाललंय आपलं एका एका दिवसाने. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. कधी कधी आपण तरुण जाणार याचा थोडा विचार करा. देवाने जो अवतार घेतलाय तो कुणासाठी घेतलाय? दुर्जनासाठी आणि सज्जनासाठी. मी बाजूला जरी केलो ना तरी चिंतनावरती येणार बरोबर. ठीक आहे, दुर्जन आणि सज्जन यांच्यासाठी देवाने अवतार घेतलाय. मग त्यात आपली जागा कुठे आहे? आपण सज्जन आहे का दुर्जन आहे? सांगा मला. आपण सज्जन आहे? एवढे बसलेले सगळ्यांनी मला कुणी सांगा की मी सज्जन आहे म्हणून. कीर्तनकार असं नाही की मी तुमच्यातला आहे, मी तुमच्यातलाच आहे. माहिती असते सगळ्यांना, स्वतःला चांगली माहित असते दुसऱ्यांच्या कानून ऐकण्यापेक्षा. कोणी सज्जन नाही म्हणू शकत का? सांगू शकतं कोणी? कारण झाकली मूठ 1.25 लाखाची बरी असते. टॅबला खालून किती पाणी निघून गेलं हे स्वतःला कळतच असतं. बरं, सज्जन कोणी नाही, दुर्जन कोणी सांगा? आहे दुर्जन कोणी? का सज्जन नाहीये? दुर्जन तरी असायला पाहिजे ना कोणीतरी. का दुर्जन पण नाहीये? मग आपल्यासाठी येतील कसे भगवान परमात्मा? सांगा, येतील का? आपण सज्जन नाही, दुर्जन नाही, मग तुम्हाला म्हणायचं काय? हे बघा, मी काही तर नावं ठेवायला नाही आलो तुम्हाला की तुम्ही सज्जन आहात किंवा दुर्जन आहात, की मी तुम्हाला दुर्जन म्हणतोय अशातला प्रकार नाही. पण मी तुम्हाला सज्जनही म्हणत नाही, हे पण तुम्ही समजून घ्या. समजते ना तुम्हाला माझी भाषा? समजते ना? मग आपण सज्जन का दुर्जन? मग आपण सज्जन नाही, दुर्जन नाही. तुम्ही सांग महाराज आम्ही एकादशी करतो, आमच्या गळ्यात माळ आहे, पंढरपूरची वारी करतो. काय? आमच्या गळ्यात माळ आहे, पंढरपूरची वारी करतो, एकादशी करतो, फक्त पाणी पितो. काही तर म्हणते आम्ही पाण्याचा घोट सुद्धा घेत नाही, निरंकार एकादशी करतो. तरी तुम्ही आम्हाला सज्जन म्हणत नाही? थोडं याच्या पुढे जाऊन बोलू आता. ज्या सज्जनतेचं लक्षण तुमच्याकडे आहे, ज्या सज्जनतेनं तुम्हाला म्हणताय की माझ्या गळ्यात माळ आहे, एकादशी करतोय, पण ती सज्जनता जेव्हा तुमचं वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटामध्ये पंढरपूरला जाताय बसने, तेव्हा तुमची सज्जनता कुठे जाती? कुठे जाती सज्जनता? कुठं आडवी आली सज्जनता? सांगा. तिथं नाही कळत आपल्याला सज्जन का आपण कोणी? नाही कळत. का नाही कळत? का कुठं गात्यात कुठं प्रमाण आहे का? आहे प्रमाण कुठं? का पुंडलिकरायनं सांगितलंय कुठं? सांगितलंय कुठं? नाही सांगितलंय. मग आपण सज्जन कसे? बरं, दुर्जन तर नाहीच कोणी. दुर्जन जर असते मग एवढे शांत नसते बसले असते. एवढे शांत नाही, अजिबात नाही. त्यामुळे आपण सज्जन नाही, दुर्जन नाही. आपल्याला भगवंत येतील कसे भेटायला? द्या सोडून. मग कोण येणार आपल्याला भेटायला? मग आपण सज्जन नाही, दुर्जन नाही, आपण कोण आहे? मधलेच कोण आहे आपण? मधले तुकाराम महाराजांचं छान प्रमाण. कोण आहे आपण? संतांचा अवतार कोणासाठी होतोय? उद्धरया जन Thank you.
जन जड आणि जीव याच्यासाठी भगवंताने येऊन संतांच्या रूपाने येऊन अवतार घेतला. कुणासाठी? आपल्यासाठी. का भगवंताला जमलं नाहीये? नाही. कारण भगवंतांनी मोठे मोठे वाटे लावले, छोटे छोटे आपल्यासाठी संतांना पाठवले. कारण भगवंतांची कार्यपद्धती वेगळी आहे, संतांची कार्यपद्धती वेगळी आहे. सामान्यांसाठी संत आहे, आपल्यासाठी संतांनी काय काय नाही करून ठेवले. किती किती मोठे मोठे ग्रंथ निवडून ठेवले. पंढरपूरची वारी आहे आपल्याला दिशादर्शक म्हणून, त्या भगवान परमात्म्याकडे जाण्यासाठी. पण लोक इकडंच अभिमान मानतात. कशाचा अभिमान मानतात काय माहित, स्वतःच्याच धुंदीमध्ये असतात. केव्हा तरी भगवंताला माना, केव्हा तरी विश्वास ठेवा. मानणं आणि न मानणं हा दोन वर्ग आहे या जगतामध्ये. त्याच्यामुळे न मानणारे आणि मानणारे, जे मानणारे आहे त्यांना बी न मानणारे खाली ओढतात. पण विश्वास ठेवणं महत्वाचे. विश्वासानंतर सातत्य येते. आपला जर विश्वासच नसेल, मला सांगा, डोळे झाकून जर तुम्ही गुळ तोंडात टाकला, समजून घ्या बरं का, डोळे झाकून जर आपण गुळ तोंडात टाकला तर गोड गोड लागल का कडू लागल? हो, गोडच लागल ना. विश्वास आहे का तुमचा माझ्या तोंडात काय टाकलंय म्हणून? गोड लागल्यावर काय म्हणणार तुम्ही? गुळ आहे. विश्वास होता का तुमचा? नाही. मग विश्वास न ठेवता जरी तुम्ही नामस्मरण केलं ना तरी तुम्हाला ते प्राप्त होणार. पण विश्वास ठेवल्याच्या नंतर तुम्ही जर नामस्मरण केलं तर ते तुरंत तुम्हाला प्राप्त होणार, त्याचा रिझल्ट तुम्हाला लगेच मिळणार. त्यामुळे विश्वास ठेवा. पद्मपुराणामध्ये एक कथा आलेली आहे. एक साधू होते, जंगलामध्ये तपश्चर्या करायचे. खूप दिवस झाले होते. डोक्याचे केस पांढरे झाले, सगळे जटा वाढलेल्या, नख उलटे झाले वाढून वाढून. खूप कठोर तपश्चर्या चालू होती. तपश्चर्या करत असताना जंगलामधून नारद मुनी जात होते. नारद मुनी जात असताना त्यांना भेट झाली आणि सांगितलं, नारद मुनी जे हरी जे हरी. साधू महात्म्याने सांगितलं, नारद मुनी तुमचं तर किती मोठं भाग्य आहे की तुम्ही रोज देवाचं भगवंताचं रोज दर्शन घेताय स्वर्गाचं. आम्हाला कधी दर्शन व्हायचं? आम्ही किती दिवस झाले तपश्चर्या करतो, तप करतो, जप करतो, नामस्मरण करतो, आमचं आयुष्य चाललंय. माझी एक मागणी तुमच्याकडे सांगणं आहे माझं तुम्हाला, की तुम्ही जर भगवंताच्या तिथे जाणार असाल, दरबारात जर गेला तर भगवान परमात्म्याला विचारा की भगवान परमात्मा, त्या जंगलामध्ये एक साधू महात्मा आहे, किती दिवसापासून ते भक्ती करतायत, नामस्मरण करतायत, खूप दिवस झाले नामस्मरण करताय, अतिशय पोट तिडकीने त्यांचं नामस्मरण चालू आहे, पाण्याचा घोट घेत नाही पण नामस्मरण सोडत नाही. त्यांच्यावरती आपण कधी कृपा करणार आहात? भगवान परमात्म्याने सांगितलं, नारदा त्या साधू महात्म्याला जाऊन सांगा की तुम्ही ज्या झाडाखाली बसलेले आहेत त्या झाडाला जेवढे पानं आहे, काय तुम्ही ज्या झाडाखाली बसलेले आहे त्या झाडाला जेवढे पानं आहे तेवढ्या वर्षानंतर मी कृपा करेल म्हणून. आता नारद मुनी तिथून आले. जाता जाता नारद मुनींना तर जातानाच ती रोजच दिसत होते, नामस्मरण करतायत. कधी भगवान परमात्मा यांना भेट द्यायची, कधी भगवान परमात्म्याची कृपा व्हायची, कधी हे परमधामाला जायचे, कधी हे मुक्त व्हायचे. नामस्मरण करत करत असताना यांचं जर काही बरं वाईट झालं, एवढे दिवस झाले त्यांनी जर मध्ये जर सोडून दिलं तर यांचा विश्वास राहायचा नाही. नंतर भगवान परमात्म्यावरती, नामस्मरणावरती विश्वास राहायचा नाही. मग तिथून नारद मुनी निघाले आणि परत येत असताना पण नारद मुनींना वाटलं मनातल्या मनात की या महात्म्याला जर असं सांगितलं की तुम्ही ज्या झाडाखाली बसलेला आहात त्या झाडाला जेवढे पानं आहेत तेवढे वर्षानंतर तुम्हाला कृपा करेल, तर हा साधू महात्मा नामस्मरण करणं सोडून तरी द्यायचा, नाही तर पळून तरी जायचा. कुठं सांगावं कसं? पण नेमकं नारद मुनी तिथून निघाले आणि त्यांना अडवलं त्या साधू महात्म्याने आणि विचारलं, नारदा तुम्ही आले दर्शन घेऊन, पहिलं तुमचं दर्शन घेतो मी.
दर्शन घेतल्याच्या नंतर लगेच विचारलं, माझा प्रश्न विचारला तुम्ही, भगवान परमात्मा भेटले असेल ना तुम्हाला, कदाचित नक्कीच भेटले असेल, पण माझा प्रश्न मांडला का? हो म्हणे मांडला. काय म्हणाले भगवान परमात्मा सांगा मला, लवकर सांगा म्हणे. काय म्हणाले? भेट देतो म्हणले, कृपा करतो म्हणले का माझ्यावरती? नारदाने सांगितलं, महात्माजी कृपा करतो म्हणले. करतो म्हणाले ना, बस. पण किती वर्षानंतर करतो म्हणाले? पण नारदाची जीवच ओळाना ते सांगायला, कारण ते झाड होतं चिंचेच. झाड कशाचं होतं? चिंचेच. त्यांनी सांगून टाकलं, मग आता काय करणार? सांगितलं की तुम्ही ज्या झाडाखाली तपश्चर्या करताय त्या झाडाला जेवढे पानं आहेत ना, तेवढ्या वर्षानंतर तुमच्यावरती कृपा करणार. ते महात्मा नाचायला लागलाय. काय नाचायला लागलाय महात्मा? ते म्हणे, अरे मला तर वाटलं हे पळून तरी जायचं, सोडून तरी जायचं, याचा विश्वास तरी उठायचा, पण ते नाचायला लागलेत. मग त्यांनी परत विचारलंय नारदांनी, ओ महात्मा, हे झाड कशाचं आहे बघितलं का तुम्ही? हो नारदा, चिंचेचं झाड आहे. अरे याला पानं किती आहेत? आता मी कुठं मोजत बसू म्हणे, तो भगवान परमात्मा मोजत बसल आणि कृपा करल. अरे पण किती दिवस? कृपा करतो म्हणाले ना, बस. विठ्ठल विश्वास बघा किती आहे, तेवढ्या वर्षानंतर का व्हायना कृपा करतो म्हणाले. हे महत्वाचं आहे, हे सातत्य आहे. पण आपलं सातत्य टिकतच नाही. पंढरपूरच्या वारीला चालले, चला म्हणले, नाही हो जाणार नाही यावर्षी, माझ्याशिवाय ना गाय दूधच देत नाही हो. अहो गेल्यावरती ती आपोआप दूध देणार. तुम्ही जाऊन बघा, काय तुम्ही सोडून बघा, ते सगळं होणार. तुमची माया गुंतली त्याच्यामध्ये, माया जाळ नसते या नामे करुणी, प्रीती चक्र पाणी असू द्यावी. तुमची प्रीती, तुमचा मायाजाळ, तुमचं मन हे गुरफटल्या गेलंय त्या संसारामध्ये आपलं. त्याच्यामुळे आपल्याला तो संसार सुटत नाही. संसार जोपर्यंत सुटत नाही, संसारावरचं मन जोपर्यंत सुटत नाही, चित्त आपलं त्या ठिकाणाहून जोपर्यंत बाहेर येत नाही, तोपर्यंत आपल्याकडून नामस्मरण घडत नाही. मग ते नामस्मरण घडण्यासाठी संतांची जी वाक्य आहेत त्याचं अनुकरण आपण केलं पाहिजे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे धरण, हे का म्हटलंय? आपलं भाग्य, आपलं जीवन कृतार्थ होण्यासाठी संतांची जी वाक्य आहे त्याच्यातच आपण जर चालत गेलो तर ती कृतार्थ आपल्याला पावन होईल. मग या ठिकाणी महाराजांनी म्हटले, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. असं का म्हटलं असेल? आता का म्हटलंय? उजळले भाग्य उद्या का नाही म्हटलं? काल का नाही म्हटलं? काही वर्ष तिथं त्या ठिकाणी सिम्बॉल का नाही दिला तुकाराम महाराजांनी की 4 वर्षापूर्वी माझं भाग्य उजळलंय, असं का नाही म्हटले? पण आता, आता हा शब्द काय माहितीये का? आता म्हणजे भविष्यकाळ पण नाही, वर्तमान काळ पण नाही, काय भविष्य काळ पण नाही, भूतकाळ पण नाही, वर्तमान काळ म्हणजे चालू सध्याची स्थिती. चालू सध्याच्या स्थितीला मला भाग्य उजळलंय, माझं भाग्य उजळलंय. मग आपलं भाग्य इथंच उजळलंय आता, की आता मी कीर्तनात बसलेले आहोत, नामस्मरण माझ्या कानावरती पडतंय, मी नामस्मरण करतोय. आता आता तरी पुढे हाची उपदेश. आता हा शब्द खूप दिशादर्शक आहे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीव लग, असे बरेच शब्द आहेत आता. पण ते आता काय म्हणतात? आता हा शब्द तुम्ही चांगला समजून घ्या की आता, इथून पाठीमागं नाही, काल नाही, उद्या नाही, आता. आता माझे भाग्य उजळले. पण ती चिंता आहे ना महाराज, ती चिंता वारल्याच्या नंतर. आपल्यामध्ये चिंता खूप आहे, संसाराची चिंता. किती किती आपण टेन्शन घेतो. पोराचं लग्न होईल का, पोरीचं लग्न होईल का, पोरग चांगलं शिकेल का, पोरगी चांगली शिकली तर मोठी होईल का, पोरग चांगलं शिकलंय, पुण्याला राहतंय, मुंबईला राहतंय, चांगलं राहील का, काय होईल, ही सगळी चिंता आपल्यावरती आहे. ह्या चिंतेनेच माणूस असा नष्ट होत चाललाय. चिता आहे ना, चिता आणि चिंता फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. काय? चिता आणि चिंता.
चिता ही मेलेल्या माणसाला जाळते, पण चिंता ही जिवंत माणसाला जाळते. विठ्ठल विठ्ठल. पण महाराज चिंतेचा उगम कुठून आहे माहितीये का? इच्छा, आशा या ठिकाणून चिंतेचा उगम आहे. आपल्या किती इच्छा आहे, किती आशा आहे आपली, काय काय आशा आहे आपली. तिकडचं वावर घ्यायचं, तिकडच्या वावरात पाईपलाईन न्यायची. पोरग मोठं झाल्यावरती ते काय करत नाही, कुठं अभ्यास करत नाही, काय नाही, त्याला एखादा बिझनेस टाकून द्यायचा. बिझनेस बी टाकून द्यायला त्याला चालत नाही, परत चिंता चालू झाली. या चिंता चालतच राहणार आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात ती चिंता वारली, निघून गेली नाही. निघून गेलेली 8 दिवसात परत येते ना परत. चिंता सांगतोय बरं का, तू दुसऱ्या डोक्यात नका घेऊ. परत उद्या कीर्तनाला यायचंय. विठ्ठल. पण चिंता जर वारायची असेल तर संतांचं दर्शन घ्यावं लागतंय. तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये ना एक अनगडशा फकीराचं चरित्र आलेलं आहे. त्यांचा एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. अनगडशा फकीर होते. फकीर, त्यांना फिकीर नव्हती, त्यांना फकीर म्हणतात. काय कशाची फिकीर नव्हती त्यांना. आपल्याला सगळी फिकीर. आपण फिकीर घेऊनच जीवन जगतोय सगळं. पण ते फकीर होते ओरिजिनल, त्यांना कशाची फिकीर नव्हती. पण ते काय झालं माहितीये का, रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांचे अभंग बुडवले आणि तिकडनं आल्याच्या नंतर त्या अनगडशा फकीरांचा आश्रम लागला आणि त्या आश्रमामध्ये एक विहीर होती. रामेश्वर भट्टांनी त्यांच्या मनामध्ये आलंय की आपण आता तिकडनं आलोय चांगलं कार्य करून, थोडीफार आंघोळ वगैरे करावी. रागामध्ये गेले डायरेक्ट त्या विहिरीवर, त्यांनी उतरायला लागले विहिरीमध्ये. तिकडून अनगडशा फकीरांनी आवाज दिला, ओ कोण आहे तिकडे? अहो म्हणे आंघोळ करायची मला. अहो मग या गावाचं पाणी, या विहिरीला अख्ख्या गावाचं पाणी जातंय म्हणे. काय या विहिरीतलं अख्ख्या गावाचे लोक पाणी पितात, तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन आंघोळ करू नका. कारण तुम्ही त्यात जर आंघोळ करायला गेले तर ते विहिरीचं पाणी पूर्ण खराब व्हायचं. लोक कोणतं पाणी पिणार मग? तुमच्या आंघोळीने जर खराब पाणी जर झालं तर लोक पाणी पिणार नाही. तुम्हाला आंघोळ करायची तर विहिरीतून पाणी काढा, बाजूला घ्या आणि तिथं आंघोळ करा. त्याने नाही म्हणे, मला विहिरीतच आंघोळ करायची म्हणे. तापलेलं होते ते डायरेक्ट गेले आणि उडी मारली. बस त्या फकीराने म्हटलं सर बस ऐसे तयार ते. फकीर होता महाराज, निष्ठावंत भक्त होते ते. शब्दामध्ये ताकद होती त्यांच्या, तेवढी साधना होती त्यांची. तेवढंच सांगितलं की बस अभि ऐसे तयार ते रहो. तेवढाच त्यांना शाप झाला. शब्द एवढे जड होते महाराज, भारी होते त्याच्यावरती, कारण ते साधनेचे शब्द होते. आपल्यासारखे शब्द नव्हते, ते साधनेने प्राप्त झालेले शब्द होते ते. बस ऐसे तयार ते रहो. रामेश्वर भट्टाने आंघोळ वगैरे केली, वर यायला लागले तर लाई व्हायला लागली, अंगाची आग व्हायला लागली, गरम व्हायला लागलंय. आता काय करावं, काय करावं? फकीर निघून गेले तिथून. म्हणे नाही एकत्र आता काय करणार. त्यांनी शाप देऊन टाकला. मग त्यांचे विद्यार्थी होते रामेश्वर भट्टांचे, त्यांना विहिरीतून वर काढलं. वर काढल्याच्या नंतर मग ज्ञानेश्वर महाराजांच्या तिकडे नेलं, अनुष्ठान मांडलं तिथं. अनुष्ठान मांडल्याच्या नंतर मग त्यांना दृष्टांत दिला ज्ञानेश्वर महाराजांनी की बाबा माझ्याकडनं काही होणार नाही. काय तुमच्या अंगाची लाई होती, माझ्याकडे काही होणार नाही. इथं जवळच देहू नावाचं गाव आहे, तिथं संत तुकाराम महाराज नावांचे भक्त आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जावा. त्यांनी काहीतरी तोडगा दिला, काहीतरी उपाय सांगितला तर ते बरं होईल. झालं, ज्यांचा अपराध केला त्यांचेच पाय धरण्याची पाळी आली. गेले तुकाराम महाराजांकडे, तिथे अनुष्ठान मांडलं. तुकाराम महाराजांनी म्हणे तुम्ही चिंता करू नका. काय तुम्ही चिंता करू नका, तुम्ही शांत व्हा. तुम्ही उगाच अंगाचा दाह होतोय ना, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. बस त्या ठिकाणी त्यांची चिंता, त्यांचं जे अंगाचा दाह होत होता तो अगदी अतिशय शांत झाला तुकाराम महाराजांकडे गेल्याच्या नंतर.
शांत झाल्याच्या नंतर अनगडशा फकीराला कळवलं का अरे मी शाप दिला आणि शापाचा उतारा आहे कुणाकडं? कोण कोण कोण? शोध घेतला पाहिजे. शोध घेत गेले. पण त्यांनी काय केलं, महाराज स्वतः सुद्धा शोध घेतला आणि त्यांची जी कटोरी होती भीक मागायची, फकीर असल्यामुळं त्यांची जी कटोरी होती त्या कटोरीला आज्ञा केली त्यांनी की तुकाराम महाराजांच्या घरचं पीठ पडल्याशिवाय भरायचं नाही. कोणीही पीठ टाकलं तरी ते आतमध्येच जायचं. माणूस कोणीही पीठ टाकलं ते आतमध्येच जायचं. पण असे फिरत गेले, देहूमध्ये गेले. देहूमध्ये गेल्याच्या नंतर तुकाराम महाराजांच्या घरी गेले आणि आवाज दिल्याच्या नंतर जिजाबाई घरामध्ये दळण करत होत्या आणि तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथी बाहेर खेळत होती. भागीरथी पळत गेली आणि मुठभर पीठ आणलं. मुठभर पीठ जसं आणलं, कटोरीत टाकलं, तशी कटोरी ओसंडून वाहायला लागली. त्यांना वाटलं हेच तुकाराम महाराज, तिलाच लोटांगण घातलं. ते म्हणे मी नाही, माझे बाबा. म्हणे कुठे? म्हणे डोंगरावरती गेले भजन करायला. आणि मग अनगडशा फकीर त्या ठिकाणी तुकाराम महाराजांकडे गेले. तुकाराम महाराजांकडे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी सत्कार म्हणजे नतमस्तक झाले त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या चरणावरती आणि सांगितलं आपली जी दिव्य शक्ती आहे, आपली जी साधना आहे ती माझ्यापर्यंत पोहोचली, मला माहित नव्हती. मग दर्शन झाल्याच्या नंतर त्यांच्या तोंडून काही शब्द निघाले. तुका तुका राम से एक नाम एक अंग दो नाम. म्हणजे तुका तुका राम से म्हणजे तुकाराम महाराजांची तुलना श्री रामप्रभूशी करतायत की तुका तुका राम से दो अंग एक नाम, उनका सेतु भंग गया, इनका सेतु अभंग. विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी त्या अनगडच्या फकीराने वर्णन केलं की तुका तुका राम से म्हणजे तुकाराम महाराजांची तुलना रामप्रभूशी केली. तुका तुका राम से. एक तुका म्हणजे तुका आणि एक तुका म्हणजे तुलना, असे शब्दाचा अर्थ आहे. दो नाम एक अंग, उनका सेतु भंग गया, इनका सेतु अभंग. श्रीराम प्रभूंनी जो सेतू बांधला होता तो भंग पावला आणि तुकाराम महाराजांनी आपल्या उद्धारासाठी जो गाठारूपी सेतू उभा केला तो अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल आणि मग त्या रामेश्वर भट्टांचा जी चिंता होती ती चिंता वारली. कुणाचं? संतांचं दर्शन झाल्यामुळं आणि त्यांना ते भाग्य प्राप्त झालं. ते अभंगाचं पहिलं चरण.
ठिकाणी वारली, जळाली, नष्ट झाली, जी जळाली तिला परत उत्पत्ती नाही, परत तिचं उत्पन्न नाही, म्हणजे स्थिती तिची कायम नष्ट झाली. काही काही शब्द आहेत, निघून गेली, पण निघून गेली म्हणजे ती परत येणार. काय निघून गेली म्हणजे ती परत येते, पण वाढली म्हणजे नष्ट झाली. एक दृष्टांत देतो छोटासा. दोन शेतकरी होते आणि त्यांना काहीतरी धान पेरायचं होतं. उदाहरण घ्या, त्यांना मूग पेरायचे होते. दोन्ही शेतकरी, दोघांचे बी शेजारीच वावर होतं. पहिले जे नांगरणी वखरणी केली, संपूर्ण मशागत व्यवस्थित केली, त्याच्यानंतर काय शेणखत वगैरे टाकलं. शेणखत टाकल्याच्या नंतर परत एक कोळप नांगरणी वखर हाणला, म्हणजे ते मिक्स झालं त्याच्यामध्ये. नंतर मग काही खत पण टाकतात, खत पण निघाले. पेरायच्या अगोदर फेकायचं खत फेकलं, सगळं व्यवस्थित केलं. दोघांनी सारखंच, बांधाला बांध, दोघं मित्र. टाकल्याच्या नंतर मग मुगाचं बियाणं आणलं त्यांनी चांगल्या मार्केटमधून, चांगल्या कंपनीचं ब्रँड, जास्त उत्पन्न देणारं. अशा इच्छा आहेच प्रत्येकाला चांगलं उत्पन्न घेण्यासाठी. मग चांगलं ब्रँड टाकलं पाहिजे ना, कारण जसं पेरलं तसं उगणार ते. दोघांनी सोबतच जाऊन आणलंय जालन्यावरून. जालन्याला जाते ना आपल्या इकडचे लोक, का राजूरला जातात? हा, राजूर पण जवळ आहे, असं काही नाही. पण चांगलं ब्रँड जालन्यावरून आणलं त्यांनी बरं का. आणल्याच्या नंतर मग घरी आणलं, दोघांनी पेरलं. पेरल्यानंतर काही 15 ते 1 महिन्यामध्ये समजा ते चांगल्या प्रकारे उगून येतं. काही दबलं तरी 1 महिन्यात सगळं दिसतं. दोघांनी सोबतच पेरलं, दोघं सोबतच गेले परत शेतामध्ये. 1 महिन्याच्या नंतर एकाचं उगून आलं, हिरवगार वावर दिसायला लागलं, पण एकाचं उगलंच नाही. ते म्हणाला, अरे तू, मी शेजारीच वावर आहे, एकाच ट्रॅक्टरनं नांगरलंय. पण असं नाही, एखाद्याचा उलटा नांगर होता. चांगलं नांगरलंय, रोटा हाणलाय, कल्टिटर हाणलंय, वखर हाणलाय, खत टाकलंय, सगळं टाकलंय, माझं कसं काय उगलं नाही? तुझं तर चांगलं उगलंय मला. फार सेल्फी घेऊ स्टेटसला ठेवू आमचा मूग, आमचा मूग. आता चांगलं फॅट निघालंय ते सोशल मीडियाचं. त्यानं तर फार वाटोळं करून टाकलंय काही काही. पण चांगल्या गोष्टी पण आहे बरं का त्याच्यामध्ये. आता ते AI आलं त्याच्यामध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात त्याला, AI. व्हॉट्सअप वरती पण आलाय, ते वरती असते बघा असं स्पेस, त्याच्यामध्ये सर्च केलं ना आपण, मेटा म्हणून, तुम्ही काही टाका त्याच्यामध्ये. तरुण मंडळी आहे का, तरुण मंडळी? हा, ते गेले AI बघायला. इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सअप. हा, मॅच चालू आहे, IPL. परत ते तिकडनं ट्रान्सफर करणार आहे ना आपल्याला. आपला बाप मेला इकडं काबाड कस्टमर करू करू, ते तिकडं बघतायत. काय सांगा काय नाही, कधी सुधारणार आहे आपला समाज? याच्यामुळं मागे माहिती आहे, आणि ती चिंता तुम्ही घेताय. बदल केव्हा व्हायचा आपल्यामध्ये? कारण त्याच्यात घेण्यासारख्या पण गोष्टी ना. असं नाही की मोबाईल तुम्ही वापरू नका, मी याला विरोध नाही. मोबाईल जरूर वापरा, पण त्याच्यामधल्या घेण्यासारखी गोष्टी घ्या ना. बारामतीला जाऊन बघा, AI वरती शेती चालू केली, मग ती टेक्निकल तुम्ही यूज करा ना. असं थोडी की तुम्ही मोबाईल मध्ये तेच बघताय, ते बघू नका, कामापुरतं बघा. तुम्ही रील्स बघा, पण त्या कामाच्या बघा ना काहीतरी. असं थोडी की दुसऱ्याच रील्स बघत आपल्याला बसायचं. काम सुद्धा तेवढं. आता ChatGPT म्हणून एक ऍप आहे बरं का, माहित आहे की नाही कोणाला? ChatGPT ऍप, ज्याच्यावरती तुम्ही काही माहिती टाका, ते सगळं तुम्हाला मिळतं त्याच्यावरती. कुठं जायची गरज नाही, कोणाला डोकं लावायची गरज नाही जास्त, सगळं येते सगळं. पण ते वापरलं पाहिजे ना. नाही इकडं इंस्टा, फेसबुक, याला मेसेज कर, त्याला मेसेज कर, हे का फॉलो करत नाही, ते का फॉलो करत नाही, इकडंच चाललंय सगळं. नाही, खरंच सांगणं माझं, माय बापा हो, आपल्या मुलाचं जर खरंच काहीतरी कर्तव्य, आपण जे काम केले पाठीमाग, त्याचं जर आपल्याला भाग्य उजळायचं असेल ना, सोशल मीडिया पासून खरंच दूर राहा. काका मला खरं सांगा बरं, तुम्ही कोणत्या वयामध्ये मोबाईल घेतला? तुमचं वय किती होतं मोबाईल आला तुमच्याकडे तेव्हा? किती वय होतं? खरं सांगा मला, बोला, किती वय होतं? एक 10 वर्ष झाले असेल. पहिला मोबाईल होता का? मग त्याच्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही का? जगू शकतो ना, पण त्याचा चांगला वापर करा. जेवढा त्याचा आपण चांगला वापर करू, तेवढं आपल्याला त्या चांगल्यासाठी आहे. मुलं मुली
एवढा फॅट झालाय मुलांच्या डोक्यात, मुलींच्या डोक्यात. इंस्टाना तर वाट लावून टाकली तरुण. खूप खूप अवघड आहे, खूप. जेव्हा स्वतःच्या घरावरती येईल ना, काय जेव्हा स्वतःच्या घरात येईल ना, ते काहीतरी वेडवाकडं घडल ना, तेव्हा लोकांचे डोळे उघडते. का असं सांगू शकत नाही आपण? अहो, छोट्या छोट्या मुलांना त्याच्या हातात जर मोबाईल काढला ना, 2री 3री 4थीची, त्याला वाटतंय सगळ्यात दुश्मन मोठा कोण असेल तर माझा बाप आणि माझी मम्मी. मला मोबाईलच बघू देत नाही. अरे तू काय बघतो बाळा त्याच्यामध्ये? अहो, काही बघतात, काही आपण विचार सुद्धा करू शकत नाही त्या गोष्टीचा. त्या गोष्टी त्याच्यामध्ये बघतात आणि आपण म्हणतो दे ग, बसते, जाऊ दे, खेळू दे त्याला ते मोबाईल मध्ये. अरे पण त्याच्यावर लक्ष ठेवणं आपलं काम आहे. मी तर म्हणतोय 1ली ते 5वी पर्यंत मुलांच्या हातात मोबाईल देणं बंदच करा, तरच तुमचा मुलगा पुढे जाऊन काहीतरी करू शकणार आहे. नाहीतर तुम्ही तुमच्या हाताने त्याचं वाटोळं करताय, एवढं लक्षात ठेवा. मी सगळ्यांना कळतं, तरी पण आपण का देतो? नका देऊ त्याच्या हातामध्ये. स्वतःच्या हाताने आपण मुलांचं वाटोळं करतोय त्या सोशल मीडियामुळे. खूप वाईट आहे, खूप वाईट. पण चांगल्या गोष्टी बघत नाही ते. आणि ते जे बघत राहिले ना महाराज, जी रील बघितली ना, त्याच कंटेंटची रील परत येते वरती, त्याच कंटेंटची. असं नाही की दुसरी येते, पूर्ण बघितलं की त्याच कंटेंटची परत तीच रील वरती येणार. आम्ही पण हाताळतोय, पण आम्हाला पण कळतं की जे पाहिजे ते घ्यायचं आणि आपल्या बाजूला व्हायचं. विठ्ठल विठ्ठल. कुठपर्यंत आलो होतो आपण? की भुईमुख चांगला उगून आलाय. काय भुईमुख चांगला उगून आलाय. उगून आल्याच्या नंतर तो मित्र म्हणला, अरे तुझा तर चांगला उगलाय, आपण दोघांनी सोबतच पेरलंय, मग माझा का नाही उगला? ते म्हणला तू पेरला होता का? अरे म्हणला तुझ्या समोर ट्रॅक्टरनं पेरलंय पाटलाच्या. चांगलं पेरतोय म्हणला आपल्या गावामध्ये पाटील, अख्ख्या 25 वर्ष तेच जात आहे, त्याला टाइम ना तरी 8 दिवस थांबलो आपण, पण त्याच्याच ट्रॅक्टरनं पेरलंय, तरी कसं काय उगला नाही? तो मित्र म्हणलाय कसं काय उगलं नसेल? अरे मी पण त्याच ट्रॅक्टरनं पेरला, मी पण उभाट्याच कोळप्याच्या पद्धतीने पेरला, तू पण कोळप्याच्या पद्धतीने पेरला. अरे तू कच्चाच पेरला असं म्हणे, पण मी भाजून पेरला म्हणे. कसा उगल तो भाजून पेरल्यावर? म्हणजे शब्दाचा अर्थ मला तुम्हाला समजवायचा की वारली म्हणजे जळाली. त्या ठिकाणी ते जे बियाणं आहे ते जळालं, सगळं वारलं. ते कसं उत्पन्न होईल त्याचं? सांगा ना, कसं उगून येईल ते? कारण त्या ठिकाणी जळालं ते पूर्ण. तशी तुकाराम महाराज म्हणतात की माझी चिंता ती जळाली आणि ती जळाल्याच्या नंतर माझं भाग्य उजळलं. पण याचं कारण काय आहे? संत दर्शनी हा लाभ. संतांचं दर्शन झाल्यामुळं. कशामुळं? संतांचं दर्शन झाल्यामुळं. मग अजून काय लाभ होतात संत दर्शनाचे? ते अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात.
संत दर्शनी मनात असणारा तो भगवान परमात्मा आहे ना, तो संतांच्या दर्शनामुळे प्राप्त होतो आपल्याला. शबर नावाचा राजा होता. त्यांची मुलगी होती शबरी. रामायणातला दृष्टांत आहे. शबर नावाचा राजा होता, त्यांची मुलगी होती शबरी. मुलगी असल्यामुळं वय वाढत चाललं आणि वय वाढल्यावरती आपल्याला माहिती आता काय कर्तव्य असते. मग तो कोणताही बाप असो, तो राजा असो, गरीब असो, श्रीमंत असो, गरीबाला ते कर्तव्य करावंच लागतं, श्रीमंताला ते कर्तव्य करावंच लागते. गरीब श्रीमंत असा काही वेगळा नाहीये, काहीतरी वेगळं कन्यादान करणार. गरीब असा काही नाही की काहीतरी वेगळ्या ठिकाणी देणार. सगळ्यांचं कर्तव्य सारखंच आहे. गरीब आणि श्रीमंत हे दोन शब्द आहेत. काय हे दोन शब्द आहे ते फक्त असे आहे, ते समजणाऱ्याला समजते, न समजणाऱ्याला समजत नाही. गरीब श्रीमंत, कुणाला म्हणाव गरीब आणि कुणाला म्हणाव श्रीमंत, हे अतिशय महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. आपण श्रीमंत कोणाला म्हणतो? त्याच्याकडे लय पैसा, त्याला काय म्हणतो आपण? श्रीमंत. गरीब कुणाला म्हणतो? ज्याच्याकडे पैसा नाही, त्याला म्हणतो. पण सामान्य काही गोष्टी आहेत. भारतीय तत्वज्ञान काय सांगतंय, काय आपलं भारतीय तत्वज्ञान काय सांगतंय हे लक्षात घ्या की श्रीमंत कोण आणि गरीब कोण. जेवढा श्रीमंत असला ना तेवढा त्याला हवा हवासा वाटतोय पैसा, आशा असते, खूप मोठ्या मोठ्या इच्छा असतात. आणि एखादा भिकारी जरी असला ना, काय त्याला फक्त रोजची रोजीरोटी मिळाली तरी बाद झाले. का श्रीमंताला खायला लागत नाही का भिकाऱ्यालाच लागते? मग श्रीमंत फक्त चांदीच्या ताटात खाऊ शकतो, सोन्याच्या ग्लासला पाणी पिऊ शकतो. गरीब कोटऱ्यात खाणार, पत्रावळीमध्ये खाणार. काय एखादा श्रीमंत बघितला बाबा तुम्ही की गेला फॉर्च्युनर मध्ये 25 लाखाच्या गाडीमध्ये गेला भीक लागायला, आई भाकरवाडा ग भूक लागली, आई भाकरवाड भूक लागली, 25 लाखाची गाडी घेऊन आलो आई तुझ्या दारात, भाकरवाड भूक लागली ग. बघितला कधी? ते आलतो फालतू भिका मागत नाही, त्यांच्या वरती कॉन्टॅक्ट असतील अरे. मग तिकडे कोणाचा गेला तरी चालतो. वातावरण सध्या टाईट आहे, तुम्हाला सगळ्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती. हा, या ठिकाणी उभं राहून त्या गोष्टी सांगायच्या नाही आपल्याला. मला फक्त एवढं सांगायचं, गरीब आणि श्रीमंत काय भारतीय तत्वज्ञानाचा जर विचार केला काका आपण, तर गरीब आणि श्रीमंत याची व्याख्या समजून घ्या. जो माणूस गरीब आहे ना तो काय म्हणतो, मला बाद झालं एवढं, अर्धी चतकुर खातो, मला सुखानं झोप लागते. पण श्रीमंताच्या बंगल्यात जाऊन बघा तुम्ही, उठायची एक गोळी आहे, झोपायची एक गोळी आहे, नाही उठलं तर मग विठ्ठल. गरीब आणि श्रीमंत भारतीय तत्वज्ञानाच्या नुसार व्याख्या करतो बाबा. समजली तर समजून घ्या, नाहीतर कीर्तन झाल्यावर परत भेटा. श्रीमंत त्याला म्हणावं की जेवढी अपेक्षा आहे तेवढी अपेक्षा न ठेवता जेवढं मिळालंय तेवढे पुरे म्हणणारा तो श्रीमंत. का तो गरीब? पैसा नकोय मला आता, माझ्या पुरता आहे, तो खरा श्रीमंत. आणि पैसा अजून मला पाहिजे, काय पैसा मला अजून पाहिजे, तो सगळ्यात गरीब. ही व्याख्या आहे. श्रीमंतावाल्याकडे किती जरी पैसा असतो ना तरी तो म्हणतो येऊ द्या येऊ द्या, तो खरा गरीब आहे. आणि जो गरीब आहे ना तो म्हणतो बाद झालं, भगवंताने भरपूर दिले, माझ्या जीवनाचं कल्याण झाले. नाही मला 4 व्हीलर घेता आली, नाही मला 4 व्हीलर घेता आली, त्या 4 व्हीलर मध्ये माझ्या आई बापाला बसून मी वृद्धाश्रमात नाही ठेवलं. काय तुटकी फाटकी झोपडी आहे माझ्या घराला, माझं घराला घर पण नाही,
काय माझी मोठी माडी नाही, पण माझी तुटलेली फाटलेली जशी झोपडी आहे आणि माझे आई वडील त्या तुटलेल्या फाटलेल्या झोपडीमध्ये आहेत, तीच माझी खरी श्रीमंत आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण कुठे होतो? शबर नावाचा राजा होता. मुलगी मोठी झाली, कर्तव्य करायचं बापाचं. बापाचं काय कर्तव्य असतं? लग्न करायचं. शबर नावाचा राजा होता, जंगलामध्ये राहत होता, बिल्लांचा राजा होता. जंगलामध्ये राहत असल्यामुळं त्यावेळेस काही सोशल मीडिया, मोबाईल फोन हे ते काही नव्हतं. ते स्वतः शिकार करायचे, त्याच्यावरतीच त्यांची उपजीविका चालवायची. रामायणातला दृष्टांत आहे. मग मुलीचं लग्न करायचं, छोटासा महाल होता. मग आजूबाजूचे जे काही जंगल आहे, ज्या ज्या जंगलाच्या राजांना निमंत्रण पाठवायचं, जर कसं पाठवायचं, मग जे काही शिकार करणारे लोक आहे जवळचे, त्यांना सांगितलं जा तुम्ही ह्या जंगलात जा, तुम्ही इकडच्या जंगलात जा, तुम्ही तिकडच्या जंगलात जा, कोणी इकडच्या जंगलात जा. आणि सगळ्या राजांना सांगा, सगळ्या लोकांना सांगा की शबर नावाच्या राजाच्या मुलीचं लग्न आहे, या दिवशी तुम्ही सगळ्यांनी येण्याचं करावे, आलंच पाहिजे तुम्ही. ठराव ठरला, तारीख ठरली, परत मीटिंग बसली. जुन्या काळी जास्त दिवस लग्न चालत होते म्हणतात. मग एवढ्या दिवस जर लग्न चालत असेल, लांब लांबून पाहुणे मंडळी येणार आपल्या इथं, मग त्यांना जेवायला खायला मेजवानी तर द्यावा लागणार. मग ती मेजवानी द्यायची आहे, जी मेजवानी द्यायची त्याची मीटिंग बसली की कोणत्या दिवशी काय काय मेजवानी द्यायची. मग एवढं मोठं जंगल आहे, एवढ्या मोठ्या जंगलामध्ये कितीतरी प्रकारचे पशु पक्षी आहेत. मग ठराव पास झाला की ह्या दिवशी या पशु पक्ष्याची भाजी, त्या दिवशी त्या पशु पक्ष्याची मेजवानी, असा ठराव पास झाला. आणि हे शबरीनं ऐकलं. शबरीच्या काळजामध्ये सरळ झालं की माझ्या लग्नामुळं 1 महिनाभर एवढ्या काही पशु पक्ष्यांची जर जिवंतपणे हत्या करून लोकांच्या पोटाची आग विझवत असेल तर मी माझं लग्न करू शकत नाही. कारण माझ्या लग्नाच्या निमित्तानं आहे ते, माझ्यामुळे या पशु पक्ष्यांचा जीव जाणार आहे. मग तिनं निर्णय केला. काय निर्णय केला तिनं? की मला या ठिकाणून पळून जायचंय, मी हे लग्न मला मान्य नाही. मी माझ्या आई वडिलांना, राजांना सांगितलं, ते मला जबरदस्ती या ठिकाणी बंदिस्त करून जबरदस्ती उभं करतील आणि माझं लग्न लावतील. म्हणून रात्री 12 वाजता त्या ठिकाणून तिने पळ काढला. काळा कुट्टा असा अंधार, वाऱ्यापेक्षाही फास्ट तुफानामध्ये ती पळू पळू लागली. कारण तिला माहित होतं की माझा बाप हा राजा आहे, भिल्लांचा राजा आहे. चप्पाना चप्पा त्याला या जंगलाचा माहित आहे. स्वतःला जरी माहित नसला तरी त्याच्या हाताखाली कितीतरी शिपाई आहे, कितीतरी लोक आहे, रोज जंगलातच फिरतात. त्यांना चप्पाना चप्पा माहित असल्यामुळं ते पाठवतील आणि मला शोधून काढतील. वेगवान सोसाट्याच्या अशा वाऱ्याच्या पलीकडे अशी धावू लागली. रात्रभर धावली महाराज, दिवसभर धावली, 2-3 दिवस धावली. धावत धावत गेल्याच्या नंतर तिला खूप असा घाण वास आला. तिला माहित होतं की मी जरा धावले नाही आज तर मला हे पकडून नेतील आणि त्या ठिकाणी माझं लग्न लावतील. माझं लग्न लावलं तर माझ्या लग्नामुळं सगळ्यांचा जे पशु पक्षी त्यांचे जीव जातील, पण मला ते करायचं नाही. पण जंगलामध्ये जात असताना तिला असा खूप असा घाण वास आला कुठून तरी. मग त्या वासाच्या दिशेने पळाली. का तर एवढा काही घाण वास येत होती, एवढा काही की चक्कर येऊन पडायची बाकी होती. पण तिनं ते सहन करत करत त्या वासाच्या दिशेने पळाली. पळत 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 त्या वासाजवळ गेली तर भला मोठा उंट सडून पडलेला होता. तिच्या डोक्यामध्ये तेच क्लिक झालं की एवढा मोठा उंट सोडून पडला, चक्कर यायची मला बाकी आहे, तर या ठिकाणी कोणीही येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी तिनं त्या उंटाचा आसरा घेतला. तेथे फक्त ती 2 ते 3 तास थांबली महाराज. आणि परत उठली आणि पळत सुटली. जशी जशी पळत सुटली तशी एका आश्रमाजवळ गेली. आश्रम कोणाचा आहे काय माहित नाही, पण एका उंचच्या उंच असं झाडावरती जाऊन बसली. विठ्ठल विठ्ठल
की ह्या ठिकाणी आश्रम आहे, मी जर खाली बसले, इथल्या साधू मंडळींनी जर मला जर बघितलं तर माझ्यावर काहीतरी वेडवाकडं काहीतरी नियमाच्या बाह्य माझ्यावरती काहीतरी लादू शकतात की तू स्त्री असताना इथे का आलीस. ब्रह्मचार्यांचा आश्रम होता. जो आश्रम होता त्या आश्रमाच्या साधूंचं नाव होतं मातंग ऋषी. आणि मातंग ऋषी सकाळी सकाळी त्या पंपा सरोवरती स्नानासाठी जात होते. हे तिनं बघितलं. बघितल्याच्या नंतर तिला लक्षात क्लिक झालं की अरे या ठिकाणी साधू महात्मे राहतात. जर आपल्याला जर काहीतरी कृतार्थ व्हायचं असेल, काहीतरी आपल्याला देवाची भगवंताची काहीतरी जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर ही आपल्याला खूप मोठी संधी आहे. तिनं त्या झाडावरती विचार केला की मी काय सेवा करू शकते. मग आश्रमापासून तर पंपा सरोवरापर्यंत जो रस्ता होता महाराज तो हाताने साफ करायचा. कशाने? हाताने. आपल्याकडे झाडू आहे पण आपल्याला झाडता येत नाही. तिनं हाताने साफ करायचा तो सकाळी 3 वाजता. 3 वाजता उठून 15 ते 20 मिनिटात तो रस्ता साफ करायचा आणि परत त्या झाडावरती बसायचं. असं किती दिवस महाराज? 1 दिवस, 2 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष, 80 वर्ष महाराज. किती? 80 वर्ष सेवा केली महाराज त्या ठिकाणी. पण जेव्हा तिचं वय झालं, रस्ता साफ करून आली, काय सेवा घडली, रस्ता साफ करून आली, पण येताना उशीर झाला. पण येताना उशीर झाल्यामुळं मध्येच ते साधू महात्मे त्यांची भेट झाली. त्यांना पण वाटत होतं अरे आपल्या संस्थेमधले तर कोणी विद्यार्थी कोणी साधक तर रस्ता झाडत नाही, मग रस्ता आपोआप साफ होतो कसा, हे त्यांना त्या दिवशी कळालं. मग त्या दिवशी कळाल्याच्या नंतर मग त्यांची भेट झाली. तिनं पूर्ण इतिहास सांगितला साधूंना त्या, आणि त्या साधूंनी सुद्धा तिला आशीर्वाद दिला की आज ना उद्या तुला भगवान परमात्मा तुझ्या भेटीसाठी येतील. काय? भगवान परमात्मा तुला भेट देतील. हे कुणामुळे झालं? त्या साधू महात्म्यामुळे झालं, त्या संतामुळे झालं. की तुला एक आम्ही या ठिकाणी कुटी देतो, त्या कुटीमध्ये तू राहा, पण मी तुला आश्वासन देतो. आत्ताच्या काळातलं आश्वासन नव्हतं ते, त्या काळातलं होतं. आत्ताचे जर आश्वासन कितीच्या किती जातात, कितीच्या किती उद्घाटन कुठं कुठं काय काय होतंय, नुसतं मोजू परेशानी सामान्य जनता. पण त्यावेळेस त्या साधू संतांनी सांगितलं, मातंग ऋषींनी सांगितलं की 1 दिवस रामप्रभू येतील आणि भेट देतील. मग त्या ठिकाणी भगवान परमात्मा आले. जब मेरे जेव्हा रामप्रभू आले तेव्हा त्यांचे चरण धुण्यासाठी शबरी मातेकडे पात्र नव्हते. काय? रामप्रभूंचे चरण धुण्यासाठी पात्र नव्हतं.
पण पात्रता होती. आपल्याकडे पात्र भरपूर आहे पण आपली पात्रता नाही. मग ती पात्रता करण्यासाठी काय, ती पात्रता करण्यासाठी नामस्मरण करा. संत चरणी संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडल. मग अजून काय करावं लागल? संपुष्ट हे हृदय पोटी करुणी पेट साठवू. काय, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. त्या भगवंताचं नामस्मरण हे हृदयामध्ये साठवू. आपलं हृदय एवढं हलकट नाही ते कुणालाही द्यायचं, पण आपलं हृदय एवढं बळकट बनवा की त्याच्यावरती जगाने प्रेम केलं पाहिजे. संतांच्या दर्शनानेही महाराज लाभ प्राप्त होतात आपल्या जीवनामध्ये, हे तुम्ही समजून घ्या. ह्या मंडपाशिवाय महाराज हे कोणी सांगत नाही. त्याच्यामुळं हे खूप मोठं साधन आहे त्या साध्यपर्यंत जाण्यासाठी. कारण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये साध्य आणि साधन महत्वाचं आहे. माणसाला जर साध्य कळत नसेल तर कोणतंही साधन वापरलं तरी तर ते साध्य प्राप्त होत नाही. कारण साध्याचं जर अज्ञान असेल, काय, साध्याचं जर अज्ञान असेल तर साधन चुकतं आणि चुकलेलं साधन साध्यापर्यंत जाऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण साध्य काय आपलं, आपण कोण आहोत, कशाचा अंश आहे. ममय वंश जीवलोके जीवभूत सनातना मनषष्टानेंद्रियानी प्रकृतिस्थानी कृषित. त्या भगवान परमात्म्याचा अंश आहो आपण. काय, त्या भगवान परमात्म्याचा अंश आहोत. पण तो ह्या भावभक्तीने आपल्याला सापडेल. काय, आपण जर भाव ठेवला, विश्वास जर ठेवला तर तो ठेवा आपल्याला या ठिकाणी प्राप्त होईल. तुकाराम महाराज या ठिकाणी शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका मन होता, तुका मन होता ठेवा, तुका मन होता ठेवा, तुका मन होता ठेवा, तुका मन आता लगेच चालू आहे. एखादा कार्यक्रम असला तर सांग मला.